मराठा आरक्षणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबाबत बोलणं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टाळलंय। रांजणगावमध्ये त्यांना अमित शहांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता त्यांनी नो कमेंट्स असं उत्तर दिलंय। तर शहांचं विधान हे हास्यास्पद असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। सन्मान करायचा आहे, ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही हे तुम्ही सांगा, असा सवाल मनोज जरांगेंनी फडणवीसांना विचारला। आरक्षण द्या, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, आरक्षण नाही दिलं तर आम्हाला सरकार बनवावं लागेल असा इशाराही जरांगेंनी दिला। ठोकून काढा या फडणवीसांच्या विधानावर राऊतांनी हल्लाबोल चढवला। ठोकून काढा म्हणजे काय? गृहमंत्री गुंडांची भाषा वापरतायत। गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन ठोकशाहीची भाषा करून दाखवा आणि दम असेल तर ईडी सीबीआयला बाजूला ठेवून मैदानात या असं आव्हान राऊतांनी दिलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अटक करा आणि ईडी चौकशी लावा अशी मागणी संजय राऊतांनी केली। विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे 20 आमदार फोडले असं फडणवीस म्हणतात। त्यांनी आमदारांना किती पैसे दिले याची अमित शहांनी चौकशी करावी असं राऊतांनी म्हटलंय। 4 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीत दौऱ्यावर जाणार आहेत। इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची भेट उद्धव ठाकरे या दौऱ्यात घेतील। महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत चर्चेची शक्यता। नाना पटोले आज रात्री दिल्लीला जाणार आहेत। पक्षश्रेष्ठींसोबत उद्या बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक होणार आहे। वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्राची अट रद्द करा अशी मागणी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी केली। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं। ज्येष्ठांना धार्मिक स्थळ दर्शन घडवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीतील शिरूरच्या बेपत्ता वृद्धाला शोधण्यासाठी पोलिसांची 2 पथकं रवाना झाली आहेत। 3 वर्षापासून वृद्ध बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी केली होती, त्यावरून पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं। नीट पेपर फुटीवरून लोकसभेत सरकारला घेरत विरोधकांनी गोंधळ घातलाय। यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी नीट परीक्षाच नव्हे तर देशात सर्व परीक्षा प्रणालीच फसवी असून लाखो विद्यार्थी सध्याच्या परिस्थितीमुळे चिंतेत आहेत। तुम्ही श्रीमंत असाल तर परीक्षा प्रणालीच विकत घेऊ शकता असा घणाघात राहुल गांधींनी केला। जालन्यात ओबीसींची आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रेला सुरुवात झाली। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात ही या यात्रेला सुरुवात झाली। अंबड तालुक्यातील दोदडगाव इथल्या मंडळ स्तंभाला अभिवादन करून यात्रेला सुरुवात झाली। राज्यातलं सामाजिक वातावरण बिघडलं असताना शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला। तर पवारांना आरक्षण द्यायचं नाही, त्यांना मराठा ओबीसी वाद लावायचा असा आरोप भाजपचे ओबीसी नेते आमदार परिणय फुंके यांनी केलेला आहे। राज्यातील 21,700 महसूल कर्मचारी विविध मागण्यांसाठी 8 दिवसांपासून संपावर आहेत। मात्र अद्यापही हा संप सुरू आहे। महसूल मंत्र्यांनी मंत्रालयात महसूल कर्मचारी संघटनेला चर्चा करण्यासाठी बोलवले, मात्र चर्चेत मागण्या मान्य न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला। भारतात 2050 साली वृद्धांची संख्या आताच्या तुलनेत दुप्पट होणार आहे। 2050 साली भारतात वृद्धांची संख्या 34.5 कोटी होईल। संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार यासाठी देशात गुंतवणूक, पेन्शन व्यवस्था वाढवण्याची गरज आहे। आयटी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास 14 पर्यंत वाढवा तर अशी मागणी कंपन्यांनी कर्नाटक सरकारकडे केली आहे। कर्मचाऱ्यांनी याला तीव्र विरोध दर्शवलाय। कामाच्या शिफ्टच्या संख्येत घट झाल्यामुळे 1/3 कर्मचारी बेरोजगार होतील असा इशारा युनियननं निवेदनाद्वारे दिलेला आहे। यवतमाळच्या धारवा तालुक्यातील मोझर इजारा गावालगतचा नाला फुटलाय, त्यामुळे पुराचं पाणी थेट शेतात शिरलंय। यावेळी पाण्याच्या वेगानं शेतातील पिकं आणि जमिनी खरडून निघाली। अनेक शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय। प्रशासनानं ताबडतोब भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। गेल्या 24 तासात 8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। रात्री झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। वर्ध्यातील हिंगणघाट तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलंय। वडनेर नजीकच्या जागोना शिवारात बंधाराचं पाणी शिरल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाला धोका निर्माण झालाय। जळगावच्या पारोळा तालुक्यातील बोरी नदीवरील केटीवेअर बंधारा तोडण्यात आलाय। गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी 4 वर्षापूर्वी हा बंधारा उभारण्यात आला, मात्र बंधाऱ्यावर पुलाच्या कामासाठी ठेकेदारानं बंधारा फोडलाय, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अडवलेलं पाणी वाहून चाललंय। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल इथं उमा नदीच्या पुरानं काठावरील शेतीचं मोठं नुकसान केलंय। पात्र सोडून पुराचं पाणी शेतात शिरलं। मूल शहराच्या वेशीपर्यंत हे पाणी पसरलं।
महापालिका प्रशासनाचा निष्क्रिय कारभार, नालेसफाई आणि पावसाळ्याच्या तयारीचा अभाव यामुळे नागपूर शहरात अनेक ठिकाणी तलावाचं स्वरूप आलं होतं. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरलं. नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराबाबत आणि सिमेंटच्या रस्त्याची उंची वाढल्याबाबत रोष व्यक्त केला. पालघर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात 24 तासात 628 मिलीमीटर पाऊस झालाय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे, तर काही भागात सर्व्हिस रोडवर गुडघाभर पाणी साचलंय. रत्नागिरीच्या काजळी नदीनं रौद्ररूप धारण केले. मुसळधार पावसामुळे नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. सध्याची पाणी पातळी 18 मीटरहून अधिक आहे. रत्नागिरीतील सोमेश्वर मोहल्ला इथं गुडघाभर पाणी साचलंय. 12 तासांपासून अधिक काळ पाण्याचा वेढा तसाच आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. सततच्या पावसामुळे रत्नागिरीतल्या निरखुणे चिंद्रीवली इथला रस्ता वाहून गेलाय. त्यामुळे गावकऱ्यांना मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. दरम्यान तातडीने याबद्दल कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थ करतात. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मंडूर इथला फरशी पूल वाहून गेला. गावातला सम्राट अशोकनगर इथं असणाऱ्या ओढ्यावरील हा फरशी पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहून गेला. यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आली. महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली. वाघेरा गावाजवळ दरड कोसळल्यामुळे काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रशासनानं एकेरी वाहतूक सुरू केली. घटनास्थळी जेसीबीच्या साह्यानं उरलेली दरड हटवण्याचं काम सुरू. चिचपल्ली आणि ब्रह्मपुरी शहराजवळच्या धानोली पोहा गावांमध्ये तलाव फुटून झालेल्या नागरिकांच्या नुकसानीबाबत प्रशासनाचे पंचनामे सुरू झाले. अंधारी नदीच्या पुलावर पाणी साचल्यानं बाधित झालेला मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तेलंगणाच्या मेडीगट्टा धरणाची विहंगम दृश्य समोर आली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात दमदार पाऊस झाल्यानंतर गोदावरीच्या उपनद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी गोदावरीत मिसळत आहे. तेलंगणा राज्यानं सीमावर्ती भागात बांधलेल्या मेडीगट्टा महाबंधाऱ्यामुळे त्या राज्यात सिंचनाची सोय होते. कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये धुवाधार पाऊस पडतोय. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टी कायम आहे. गेल्या 24 तासात या ठिकाणी तब्बल 148 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात धरणात 6 टीएमसी पाणीसाठा वाढलाय. धरणात 69,519 क्युसेक एवढ्या वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस पडतोय. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदी आणि पवनीजवळील घोसेखुर्द पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. खेड तालुक्यातील कळमोडी धरण 100% भरले. पुणे जिल्ह्यातील 100% भरलेले हे पहिलं धरण ठरतंय. तर सांडव्यावरून आरळा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारीचा इशारा दिलेला आहे. पुण्यातील धरण साखळी क्षेत्रात पुरेसा पाऊस झालाय. त्यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. खडकवासला 74% पाणशेत, 57% वरसगाव 44 आणि टेमघरमध्ये 38% पाणीसाठा जमा झाला. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रात आतापर्यंत 47.39% पाणीसाठा जमा झालाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी आहे. पावसामुळे तुळशी तलाव ओव्हरफ्लो झालाय. मात्र सगळ्यात कमी पाणीसाठा अप्पर वैतरणा धरणात. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा अवघा 4.13% आलाय. यात पावसाळा सुरू होऊन 2 महिने होत आले तरीही चांगला पाऊस धरण क्षेत्रात झालेला नाहीये. केवळ 2 महिने पिण्यासाठी पुरेल एवढा पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली. मुंबई गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावरील पडलेल्या भगदाडाला बुजवण्यासाठी अखेर नॅशनल हायवेचे अधिकारी आणि ठेकेदार कर्मचारी दाखल झालेत. भगदाड बुजवण्याचं काम सुरू करण्यात आले. काल एका सामाजिक कार्यकर्त्यानं भगदाड पडल्याचं निदर्शनाला आणून दिलं होतं. त्याची तातडीनं दखल घेण्यात आली. नवी मुंबईच्या दिघा ईश्वरनगरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी खड्ड्यांविरोधात झेंडूबाम आंदोलन केले. ईश्वरनगर झोपडपट्टी भागात रस्त्यावर अनेक खड्डे पडले. महापालिकेचा निषेध करत खड्ड्यातून जावा, झेंडूबाम लावा अशा घोषणा मनसेने दिल्या. राज्यातील 21,700 महसूल कर्मचारी विविध मागण्यांसाठी 8 दिवसांपासून संपावर आहेत. मात्र अद्यापही हा संप सुरू आहे. महसूल मंत्र्यांनी मंत्रालयात महसूल कर्मचारी संघटनेला चर्चा करण्यासाठी बोलावले. मात्र चर्चेत मागण्या मान्य न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेनं दिला.
पुण्याच्या भोर तालुक्यात भात लावणीचं काम सुरू आहे. या दरम्यान चिमुकला शेतकरी रिमझिम पावसात अभंग भक्ती गीत गातोय. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. शेतकऱ्यांना कृषी पर्यटन व्यवसाय करण्यासाठी आता यापुढे एनईची गरज लागणार नाही. राज्य शासनानं नुकतंच पर्यटन धोरण 2024 जाहीर केलंय. यात पर्यटनाला प्रोत्साहन देताना कृषी पर्यटन व्यवसाय पुढे शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणार आहे. शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाचा तिसरा दिवस साजरा होतोय. साई समाधी मंदिरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी सपत्नीक पाद्यपूजा केली. गुरुस्थान मंदिरात महारुद्राभिषेक पूजा पार पडल्यानंतर समाधी मंदिरात पारंपरिक पद्धतीनं दहीहंडी फोडून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता होती. अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र देवगड इथं गुरुपौर्णिमेनिमित्त भगवान दत्तात्रयांचं आणि श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या दर्शनासाठी 2 लाखांहून अधिक भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषानं देवगड नगरी दुमदुमून निघाली. धर्मवीर 2च्या टीमनं आज राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी प्रवीण तरडे, प्रसाद ओक आणि इतर कलाकारही उपस्थित होते.